नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 428वा. या भागामध्ये आपण 7 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारताने सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर भारताने नुकतंच सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी पर्याय ब इस्रायल या देशासोबत करार केलेला आहे. नाईब लिमिटेड व एल्बिट सिस्टम या दोघांमध्ये हा करार झालेला आहे. कोणत्या सिस्टमसाठी? तर सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी. रॅम्पेज क्षेपणास्त्रासाठी कोणत्या दोन देशादरम्यान करार झालेला आहे? प्रश्न येऊ शकतो, त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, PWDने कोणत्या ठिकाणी रस्त्यावरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर PWने पर्याय ब दिल्ली या ठिकाणी बघा रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे. आता याचं कारण काय? तर यामुळे बघा नागरिक कोड स्कॅन करून रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदार, डिझायनर आणि अधिकारी यांची माहिती मिळवू शकतील. कशामुळे? तर या QR कोडमुळे. आणि ती माहिती मिळवल्यानंतर रस्त्यांची जी काही खराब गुणवत्ता असते त्याची थेट तक्रार आता यामार्फत करण्यात येणार आहे, ज्यामुळे रस्त्याची गुणवत्ता, देखभाल व पारदर्शकता सुधारेल, हा त्यामागचा हेतू आहे. आणि याच्यासाठी PWDने रस्त्यावरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर दिल्ली या ठिकाणी. प्रश्न महत्त्वाचा आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत? रेखा गुप्ता आहेत. रेखा गुप्ता. तिसरा प्रश्न आहे, 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पुरुष गटाचं हे कोणी जिंकलेलं आहे किंवा कोणी पटकावलेलं आहे? तर कर्नाटकने. कर्नाटकने 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचं पुरुष गटातील विजेतेपद हे कर्नाटक राज्याने पटकावले असून उपविजेतेपद हे आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. महाराष्ट्र हा उपविजेता ठरला असून कर्नाटक हा विजेता ठरलेला आहे. हे झालं पुरुष गटाचं. जर महिला गटामध्ये पाहिलं तर महिला गटामध्ये बघा महाराष्ट्र हा विजेता ठरलेला आहे आणि ओडिसा हा उपविजेता ठरलेला आहे. दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुरुष गटांमध्ये कर्नाटक विजेता आहे, महाराष्ट्र उपविजेता आहे आणि महिला गटांमध्ये महाराष्ट्र विजेता आहे, ओडिसा हा उपविजेता आहे. याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचं आयोजन हे करण्यात आलं होतं. जो काही पहिला खो खो विश्वकप पार पडला बघा, तर या पहिल्या खो खो विश्वकप 2025 मध्ये भारतातील दोन्ही म्हणजेच महिला आणि पुरुष या दोन्ही संघाने बघा विजेतेपद हे पटकावलेले आहे पहिल्या खो खो विश्वकप 2025 मध्ये. चौथा प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस हा पर्याय क 6 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आता यामागचं कारण काय? पत्रकार दिवस हा 6 जानेवारीलाच का साजरा केला जातो? तर बघा, बाळशास्त्री जांभेकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. मराठी भाषेतील आद्य पत्रकार. यांनी मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलं होतं. प्रश्न 2 इथे विचारले जातात. मराठीतील पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे बघा दर्पण. कोणी सुरू केले होते? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र हे सुरू केलं होतं. कोणत्या वर्षी? तर 1832. 1832 साली बघा दर्पण हे पहिलं मराठीतील वृत्तपत्र हे सुरू झालं होतं. तारीख जर आपण पाहिली तर ती होती 6 जानेवारी. 6 जानेवारी 1832 साली मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू झालं होतं. आणि हे जे काही 6 जानेवारी बघा ज्या दिवशी पहिलं मराठी वृत्तपत्र प्रकाशित झालं होतं, तर त्यासाठी बघा महाराष्ट्रामध्ये
6 जानेवारी हा जो काही दिवस आहे तर तो पत्रकार दिन किंवा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 प्रश्न इथे महत्त्वाचे आहेत. पत्रकार दिवस 6 जानेवारीला साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण यामुळे बघा 6 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. केव्हा सुरू झालं होतं तर 1832 मध्ये सुरू झालं होतं मराठीतील पहिलं वृत्तपत्र. पुढचा 5वा प्रश्न आहे, सुरेश कलमाडी यांचं नुकतंच निधन झाले असून त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? तर सुरेश कलमाडी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांचा संबंध आहे बघा राजकारणाशी ते संबंधित होते, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते पुण्याचे खासदार होते बघा, पुण्याचे खासदार. प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी ते संबंधित असून पुण्याचे खासदार राहिलेले आहेत आणि हेच सुरेश कलमाडी ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील. 6वा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर 2026 हे वर्ष भारतीय सैन्याने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 7वा प्रश्न आहे, भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ, रवींद्र कुमार अग्रवाल यांची भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून पर्याय ड, क्रिस्टिया फ्रीलँड यांची युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. या क्रिस्टिया फ्रीलँड कोणत्या देशाच्या आहेत? तर त्यात बघा कॅनडाच्या, ज्या माजी उपपंतप्रधान आहेत आणि वित्तमंत्री आहेत. कॅनडाच्या वित्तमंत्री आणि माजी उपपंतप्रधान आहेत क्रिस्टिया फ्रीलँड, ज्यांची युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. आता नियुक्ती कोणी केलेली आहे? तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी बघा आर्थिक विकास सल्लागारपदी क्रिस्टिया फ्रीलँड यांची नियुक्ती ही केलेली आहे. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न होता, भारताने सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर इस्रायल या देशासोबत भारताने करार केलेला आहे. कशासाठी? तर सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी. दुसरा प्रश्न आहे, PWने कोणत्या ठिकाणी रस्त्यावरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे? तर पर्याय ब, दिल्ली या ठिकाणी रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचं पुरुष गटातील विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे? तर कर्नाटकने विजेतेपद पटकावले असून आपल्या महाराष्ट्राला उपविजेतेपद हे प्राप्त झालेलं आहे. हे झालं पुरुषमध्ये. महिलांमध्ये विचार केला तर महिलांमध्ये महाराष्ट्राने विजेतेपद पटकावलेलं आहे आणि उपविजेतेपद हे ओडिसा या राज्याने पटकावलेला आहे. चौथा प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 6 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस हा साजरा केला गेला. 5वा प्रश्न आहे, सुरेश कलमाडी यांचे नुकतंच निधन झाले असून त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? तर त्यांचा संबंध होता राजकारणाशी. ते पुण्याचे खासदार होते सुरेश कलमाडी, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. 6वा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर 2026 हे वर्ष भारतीय सैन्याने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. 7वा प्रश्न आहे, भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर पर्याय रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. 8वा प्रश्न आहे, युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर क्रिस्टिया
फ्रीलँड यांची युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून नुकतंच नियुक्तीही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.